म्हणजे 7 आणि 8 मार्चला शनिवार आणि रविवार होता, त्यामुळे कापूस खरेदी झाली नाही. आता पुन्हा 14 आणि 15 मार्चला शनिवार आणि रविवार आहे, त्यामुळे या 4 दिवसांमध्ये खरेदी झाली नाही. म्हणजे 10 दिवसांमधले 4 दिवस सुट्ट्यांमुळे खरेदी बंद होती. त्यामुळं कापूस खरेदी केवळ 6 दिवस झाले. आता या 6 दिवसांमध्ये खरेदी केंद्रांवर सगळ्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला नाही आहे. अनेक शेतकरी आजही कापूस विक्रीची वाट बघतायत. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की कापसाचे बाजारभाव सुधारतील, तशी परिस्थिती देखील दिसत होती. परंतु अचानक CCIनं कापूस विक्रीचा निर्णय घेतला. सरकारनं अतिरिक्त लांब धाग्याचे कापूस शुल्कमुक्त केले. या सगळ्या घडामोडींमुळे जे शेतकरी तेजीच्या अपेक्षेने थांबले होते त्यांचा हिरमोड झाला. कापूस बाजारभाव देशामध्ये कमी झालेले आहेत. अनेक शेतकरी थांबले होते कारण पुढे तेजी दिसत होती. परंतु सरकारचा निर्णय आणि CCIची कापूस विक्री यामुळे ही तेजी गेली आणि सध्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे. सध्या कापसाला बाजारामध्ये 7,300 रुपयांपासून ते 7,900 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. गुणवत्तेनुसार कमी अधिक भाव आपल्याला बाजारामध्ये दिसून येतोय.